पोरेला जायचं शाळेमध्ये. तोंडी परीक्षा चालू झालेली आहे. कसा टाइमपास करतोय बघा. त्याला बोली कॉट आवडतं बघा. काय रे? हॅलो 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 एक्सक्यूज मी स्किंडॉस रुंडी. बघा कसं नाटकं करतात. त्याला बोली हा कॉट आवरून घे. असं टाइमपास चालला बघा याचा. नाही आवरायचं तुला कॉट का? आणि मग तोंडी परीक्षेला मी जाऊ का? तर हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर फायनली सम्राट गेला शाळेत. सम्राटची चालली आहे तोंडी परीक्षा. काय माहिती आता काय तोंडी परीक्षेमध्ये काय लिहून येतो काय माहिती. ते लिहून येतो म्हणजे काय बोलून येतो त्याचं त्यालाच माहिती. कारण की अर्धी तर लँग्वेज कोणाला काय समजत नाही आणि अर्ध्यावरची मला समजत नाही. थोडीफार समजते पण ठीक आहे. थोडासा लेट बोलायला लागला आहे त्याच्यामुळे. तर मग गेला आहे स्कूलमध्ये. आपली आंघोळ वगैरे झाले, आवरले आपण. तर आज बनवले मी मटणाची भाजी आणि भाकरी. तर मटणाची भाजी म्हणजे असं सहज मटण खाऊ वाटलं म्हणून आणून दिलं. सो लेट झाले बनवायला वगैरे. जेवण वगैरे जस्ट केलेत, बसलो आहेत. तर तुम्ही बघू शकता मला भेटायला माझी मैत्रीण आली. कशी बसली घरी आणि पोरगं झोपले. सम्राटचा बेस्ट फ्रेंड आहे हा. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं की म्हणजे त्याचा बड्डे सेलिब्रेट केला ना आपण. तो ह्याचा होता गट्टूचा. आम्ही गट्टू बोलतो त्याला. त्याचं श्वेत नाव आहे पण आम्ही त्याला गट्टू बोलतो. लहानपणापासून त्याला गट्टू बोलतो. जसं हिचं लग्न झालं ना, म्हणजे हिचे जे हजबंड आहेत ना ते माझ्या मिस्टराचे बेस्ट फ्रेंड आहेत. माझ्या मिस्टराचे बेस्ट फ्रेंड आहेत म्हणजे लहानपणचे मित्र आहेत. तर मग सोबतच असायची. मग हिचं लग्न झालं त्यांचं, म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालेलं आहे ना तेव्हा ते आमच्या घरी वगैरे यायचे. तर आमची लव्ह स्टोरी त्यांना पण माहिती आहे. तर म्हणजे आमच्या लव्ह स्टोरीमध्ये तेवढाच हात त्यांचा पण आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत का म्हणजे मला पटवण्यामध्ये किंवा कुठे गेली काय विचारण्यामध्ये. तर हे हिच्या मिस्टरांना विचारायचे की बाबा कुठे गेली, काय गेली, कुठे. मी क्लासला वगैरे जात असताना म्हणजे ते रोडावरतीच असायचे ना. मध्ये सांगायचे अरे अमोल तुझी गर्लफ्रेंड इकडे चालले तिकडे चालले. म्हणजे तेव्हा गर्लफ्रेंड नव्हती. ओके, तुम्हाला मी लव्ह स्टोरीचा अख्खा ब्लॉग टाकेलच नंतर. तर तुम्ही बघा नक्की. मला कमेंट पण आलेत की तुम्ही लव्ह स्टोरीचा तुमच्या लव्ह स्टोरी कशी चालू झाली, काय झालं, तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा म्हणून. तर टाकेलच मी, मला वेळ भेटेल तसा. तर सध्या कसं आता थोडा टाईम नाही आहे. परीक्षा म्हणजे तुम्ही म्हणाल लगेच कमेंट कराल एवढं 10वीची परीक्षा चालू नाही झाली त्याची. पण घरामध्ये कामं वगैरे असतात, पाहुणे वगैरे येतात, सगळं काही मॅनेज करून आपल्यालाही करावं लागतं. पण टाकेल आता. लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाकायचं म्हटलं तुम्हाला माहिती आहे लव्ह स्टोरीचे भरपूर जणांनी ब्लॉग टाकलेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. एवढं नाही करत बसणार आहे. नॉर्मलीच जे काय असेल ते सांगेल मी तुम्हाला. पार्ट 1, पार्ट 2 मध्ये नाही सांगणार. मिस्टरांना सोबत घेऊन सांगेल. आणि तर मग ती आली इकडे. आता तर विषय असा आहे, मी तुम्हाला जसं की सांगितलं माझ्या मिस्टरांचे मित्र ते. तर मी मोठी आहे तिच्यापेक्षा. तुम्ही बघू शकता ती मोठी दिसते माझ्यापेक्षा. आम्ही सोबत चालत असलं ना की आम्हाला कोणीच म्हणजे बोलत नाही की तुम्ही हे, म्हणजे काय जावा पण बोलतात की तुम्ही जावा आहे का म्हणून. मैत्रिणी आम्हाला कोणी बोलतच नाही. आणि सोबत असलं ती जेव्हा मला असं, ज्यांना माहीत नाही ते, ती मला जेव्हा आवाजावा घालते ना तर विचारतात की तुम्हाला आवाजावा का घालते, तुम्ही तिला घातलं पाहिजे, म्हणजे मी तिला आवाजावा घातला पाहिजे. तर विषय असा आहे की ते लहान आहेत आमच्यापेक्षा. माझ्या मिस्टरांपेक्षा पण ते काहीतरी 1-1.5 वर्षाने लहान आहेत. आणि माझं लग्न लवकर झालं आणि मी तिच्यापेक्षा मोठी आहे. हिच्यापेक्षा मोठी आहे मी. किती वर्षांनी? 3 वर्षांनी. ही माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. उद्या बड्डे आहे. मग बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. बड्डे सेलिब्रेशन करू आपण. मागे मी एक ब्लॉग टाकला होता तिच्या ॲनिव्हर्सरीचा. दोघांची म्हणजे ॲनिव्हर्सरी दोघांचीच असते.
वाईफ आणि हजबंडची. तर ॲनिव्हर्सरीचा व्लॉग टाकलेला तिच्या घरी जाऊन. तर मग त्या व्लॉगमध्ये कमेंट वगैरे पण आलेत भरपूर की कुठल्या झोपडपट्टीमध्ये राहते असं म्हणजे आलेत. आता नाव नाही घेणार, कमेंट काय होते कसे होते काय होते. तर मी कमेंट वगैरे बघितली, मला वाईट वाटलं. मी म्हटलं की ब्लॉग ती पण बघते आणि तिच्या घरात पण सगळे बघतात. तर मला वाईट वाटलं म्हणून मी ती कमेंट, ॲक्च्युली त्या कमेंटला अजून एक कोणीतरी कमेंट केलेली की तू ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो त्याच्याच बाजूच्या झोपडपट्टीमध्ये ते राहतात. मी म्हटलं नको ठेवायला ती कमेंट, वाईट वाटेल घरातले पण जे बघतील काय त्यांना असं. तर मग मी ती कमेंट ठेवली नाही. तर मग मला असं बोलायचं आहे की तुम्ही कोणाच्या परिस्थितीवरून कोण कुठे राहतं काय राहतं याच्यावरती म्हणजे जज करण्याचा तुम्हाला काही हक्क नाही आहे आणि कोणी दिलेला पण नाही आहे. तर मी तिला ही गोष्ट तिला माहीत नव्हती, कारण की तिने बघण्याच्या आधी मी ती कमेंट डिलीट मारलेली. मी तिला आज सांगितली की अशी अशी कमेंट होती तुझं व्लॉग वगैरे टाकलेला. तर ती बोलते मी बघितलंच नाही ताई की व्लॉग तुम्ही म्हणजे टाकला पण मी कमेंट वाचल्या नव्हत्या. तर कमेंट नंतर आलेली मला, मी हे केली होती डिलीट मारल्यानंतर. मग सांगितलं होते, ती बोलते मला दाखवायची होती कमेंट. बोलले ठीक आहे पण तिचा इगो हर्ट झाला असता म्हणून. बघा आमच्याकडे दिवाळीचे फटाकडे चालू झालेत, लगेच आवाज येतो फाट फाट. तर मग सांगितलं मी तिला. तर यावर तिचं म्हणणं काय आहे तुम्ही नक्की ऐका बघा. तुला माहित होती मी ती कमेंट तुला सांगितलेली का तुला कोण काय असं बोलले? मी तुला आता बोलली की तुला अशी कमेंट वगैरे आलेली. म्हणजे मी बघायच्या पहिलेच तुम्ही ते डिलीट केले. मी बघितले असते तर मी बोलले पण असे की किंवा एकदा गरिबीतूनच काही हे नसतं, परिस्थिती ज्याची त्याची असते. हक्क तर कोणी दिलेला नाहीये कोणाला काय बोलायचा काय नाही. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये, तू कोणत्या परिस्थितीमध्ये असते किंवा पहिला झालं पण कोणी श्रीमंत होत नाही. गरिबीतूनच मोठं व्हावं लागतं. मग समोरच्याला पण कळायला पाहिजे की समोरच्याला बोलताना विचार करायला पाहिजे की त्याला लागल का नाही लागल. ते लोक ते विचार करत नाहीत. ते लोक त्यांना भावना नसतात त्यांना, जे असे समोरच्याला भावना असते बाबा त्याला लागणार की नाही लागणार. अशी कमेंट करायच्या पहिलेच काहीतरी विचार करायला पाहिजे. असं मला दडदड होते तिला म्हणजे ती कधी आली नाही ब्लॉग मध्ये, आपण असं शूट केलं तर तिला बोलताना थोडंसं हे होतं. ते ठीक आहे, पण असं कोणाच्या भावना दुखवतील असं तुम्ही कोणाला कधी काही बोलू नका, मला तर असं वाटतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे की जे तिचे मिस्टर आहेत, म्हणजे माझे मिस्टरांचे बेस्ट फ्रेंड, ते रिक्षा चालवतात. आणि मी आता दसऱ्याचा जो व्लॉग टाकला आहे ना पूजेचा, त्या व्लॉगमध्ये मी ज्या रिक्षाची पूजा करते आहे ती आपलीच आहे. म्हणजे माझ्या वडिलांची रिक्षा आहे ती. आणि माझ्या वडिलांना वारून म्हणजे तुम्हाला सांगितलं मी जसं की 3 वर्ष झाले, 3, 3.5, 4 वर्ष. तर ती रिक्षा तिचे मिस्टर चालवतात. आणि म्हणजे ती रिक्षा तिचे मिस्टर चालवतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे सगळ्यात मोठी, तर ती सुद्धा रिक्षाच चालवते. तर ती बाई असून म्हणजे तिने एवढं मोठं म्हणजे धाडस केलेलं आहे रिक्षा चालवायचं म्हटल्यावरती. आणि आता रिक्षा चालवायचं म्हटलं की आपला समाज येतोच. मग समाज बोलतो अरे रिक्षा कोण चालवतं, अरे टपोरी बायका, त्यांना काय माहिती असं तसं. कारण की तुम्ही प्रत्येकाशी कम्पेअर नाही करू शकत. म्हणजे तिचं म्हण असं म्हणजे सगळे सारखे नसतात. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आता आपल्याला जे काय कामधंदे करावे लागतात. जसं की आता ती जालन्याला, म्हणजे तिचं गाव आहे प्रॉपर जालना. तर शिक्षण म्हणा, परिस्थितीमुळे म्हणा, किंवा गावाला लांब लांब शाळा आहेत त्याच्यामुळे आपलं शिक्षण पण होत नाही. शाळा लांब असते, जायला भेटत नाही, घराची परिस्थिती, भावंड असतात लहान लहान घरामध्ये, सगळ्यात मोठे आपण असलो तर आपल्यावरती अजून जबाबदाऱ्या पण असतात. सो त्याच्यामुळे काही जणांचं शिक्षण पण राहून जातं. तर मग तसं तिचं पण थोडंसं काहीसं झालेलं आहे. लग्न लवकर झालेलं आहे. माझ्यासारखी परिस्थिती तिने पण काहीतरी कारण की जसं की तुम्हाला म्हटलं, शिक्षणामुळे आपल्याला जरा म्हणजे अडीअडचणमुळे आपल्याला शिक्षण कंप्लीट होत नाही. तर माझ्या मते तर तिने चांगलाच निर्णय पत्करला आहे की ती रिक्षा चालवते. कारण की दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं काहीतरी काम केलेलं ते बरं आहे. तर त्यामध्ये पण काही लोक कमेंट म्हणजे बोलतात की अरे रिक्षा चालवते, फालतूच आहे, अशीच आहे, तशीच आहे. बट ते प्रत्येकाशी तुम्ही प्रत्येकाचं कम्पेअर नाही करू शकत. जो तो परिस्थितीतून गेलेला असतो, तर ज्याचं त्याला माहिती असतं की आपण कुठल्या परिस्थितीतून गेलो आहे म्हणून.
तर ती तशी नाही पण आहे. आणि रिक्षावाल्या ज्या बाकीच्या आहेत त्या जरा म्हणजे मी त्यांना काय हे बोलत नाही की बाबा ते मला माहितीच नाही की रिक्षा लाईनीचं काय, पण कमेंट असे येतात की बायका अशा राहतात तशा राहतात. सगळ्या थोडे सारखं हां, पण त्याच्यामध्ये सगळ्या सारख्या नसतात हे एवढं मला माहिती आहे. तर कुणाच्या तुम्ही गरिबीवरती आणि श्रीमंतावरती बोलू नका, कमेंट करू नका. तुम्ही काय पोटातनं लगेच श्रीमंती घेऊन नाही आले की कुठल्या झोपडपट्टीत राहते आणि काय करते, कशी करते, कशी राहते, असं तसं. तर मी पण गरीबच आहे आणि अजून मी गरिबीच्या याच्यामध्येच राहते. आणि आयफोन घेतला त्याच्यावरती पण मला कमेंट आले. आता रिसेंटली मी घेतला तेव्हा मी ब्लॉग टाकला, म्हणजे मी इंस्टाला पण टाकला, मला इंस्टाला कमेंट आले भरपूर की पत्र्याचं म्हणजे तुम्ही पत्र्याचं घर झाका आधी, ते दिसलं नाही पाहिजे, ते PUC केली पाहिजे असं. आणि एवढा पैसा तर तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाला लावला असता तर बरं झालं असतं. तर तुम्हाला काय वाटतं, जी म्हणजे मी आई आहे, तुम्ही पण आई असाल किंवा आई होणार असाल किंवा वडील असाल, तुम्हाला काय वाटतं कुठले आईवडील आपल्या मुलाचं शिक्षण होऊ नये याच्यासाठी धडपड करतात की होण्यासाठी करतात? कुठलाही आईवडील असू दे, जो आपल्या मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी धडपड करतच असतात. त्याच्यासाठी मी पण करते, माझे हस्बंड पण करतायत आणि माझी फ्रेंड पण करते. तर आयुष्य हेच असतं. आपण जेव्हा लग्न होतं, जन्माला येतो, त्याच्यानंतर लग्न होतं, मुलं होतात आपल्याला, आपण आपल्यासाठी जगणं सोडून देतो आणि आपल्या मुलांकडे बघूनच जगत असतो. मग ती नवऱ्यासोबत कशीही परिस्थिती असली तरी बाई ती काढतच असते की नको बाबा. हां, जी परिस्थिती जाणीव असतो परिस्थितीची की नाही बाबा आपण अशी काढलेली आहे, तर ती नक्कीच काय ना काहीतरी पुढे करत असते. तर तात्पर्य असं आलं की तुमच्या आशीर्वादाने पण मी ते काय PUC वगैरे करेलच, पण मी स्वतःचं घर घेईल तेव्हाच. आता तर मी पहिली शिडी चढलेली आहे. तर ज्याने त्याने जी कमेंट केली असेल त्यांच्या तोंडामध्ये साखर पडो की PUC झाली पाहिजे असं तसं. सो ठीक आहे, पण मला एवढंच म्हणायचं की तुम्ही कोणाच्या गरिबीवरती असं बोलत जाऊ नका, कमेंट करू नका. आणि आता काय बोलतो, मला कमेंटवरती म्हटलं तर लय डोकं फिरलेलं आहे ते गरिबीचं जेव्हा बोललेलं आहे तर आमच्या मुलांकडे पण आमचं असंच लक्ष असतं आणि मुलांना पण आम्ही चांगलं शिक्षण देतो आहे. आणि राहिला प्रश्न असा की फोन जेव्हा मी घेतला ना तेव्हा मला माझे घरचे, माझे फ्रेंड, माझे जो कॅमेरामॅन आहे, माझे मिस्टर, माझी मम्मी, माझे भाऊ, म्हणजे माझा जो भाऊ आहे, यांना सगळ्यांना इतकं प्राऊड फील झालं की आमच्या खानदानामध्ये कधीच अजून हां म्हणजे स्वतःच्या याच्यावरती म्हणजे तिने करून दाखवलं. असं सगळे बोलतात की तिने काय ना काय करून दाखवलं, कारण की मुलगा लहान असल्यामुळे आपल्याला जॉबला जाता येत नाही, घरातल्या परिस्थिती असतात. आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, त्याच्यामुळे आपल्याला कसं कळत नाही की नक्की करावं काय. आणि जसं की तुम्हाला म्हटलं, मी शिक्षणाच्या बाबतीत जशी परिस्थिती असेल तसं आपण शिकत असतो, तसंच माझं काहीसं पण झालेलं आहे तिच्यासारखंच. पण ठीक आहे, मैत्रीण पण तुम्ही गरिबी आणि श्रीमंती बघून करू नका. तर आम्ही काही गरिबी आणि श्रीमंती बघून मैत्रीण केलेली नाही आहे, ती पण गरीब. हां, आमच्या मैत्रीला 7 वर्ष झालेत, माझ्या लग्नालाच 9 वर्ष झालेत. सो माझं लग्न झालं त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी तुझं लग्न झालं ना, तर 1.5 वर्षाने तिचं लग्न झालं. तर मग आम्ही काही गरिबी आणि श्रीमंती बघून काही मैत्री केली नाही. तुम्ही पण करत नसालच, पण ठीक आहे. ते कमेंटवरनं आता एवढं सगळं भाषण झालं, सांगावं लागलं की बाबा परिस्थिती असते. आणि वरनं मी फोन घेतला त्याच्यावरती पण कमेंट जरा मला तुम्हाला शेअर करायचे होते म्हणून मी ते शेअर केले, बोलली काय आहे ते. तर सगळ्यांना प्राऊड फील होतं की मी घेतलं म्हणून आणि करून दाखवलं त्याबद्दल. तर मला एवढंच बोलायचं आहे, कुठलीही स्त्री कमजोर नसते, परिस्थिती असते प्रत्येकाची, ती घालण्याची ताकद म्हणजे जी गरीब परिस्थिती असते तिची, ती ज्या परिस्थितीतून जात असते त्याच्यावरती म्हणजे बोलतो ना आपण आणायचं काम, ती एका स्त्रीमध्ये एवढी ताकद असते की ती माणसाचं आयुष्य बदलू शकते. सो तिचं पण बदलेलच एक ना एक दिवस. आम्ही आहोत सोबत, काय ना काहीतरी होईलच. जसं की ती रिक्षाचं काम करते तसं म्हणजे सध्या तर रिक्षा तिची बंद आहे, कारण की रिक्षाला काम आलेलं आहे त्याच्यामुळे. तर मग तिने बंद ठेवलेली आहे आणि मुलगा पण थोडासा लहान आहे, तर त्याच्यामुळे ती थोडंसं कानकूच करते. बट सगळं मॅनेज झाल्यानंतर ती रेग्युलर रिक्षावरती जाईल
करेल कामं वगैरे, होईल परिस्थिती थोडी येईल वरती. तर बस एवढंच बोलायचं होतं. म्हणायचं तात्पर्य की कुणाच्या गरिबी आणि श्रीमंतीवरती तुम्ही हसू नका आणि कमेंट करू नका. मला तिच्या एका ब्लॉगवरती एवढं सगळं बोलणं आलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कोणी नवीन चॅनलवर आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि भेटूत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तिचा उद्या बड्डे आहे, आपण बड्डे पण सेलिब्रेट करणार आहे. तो ब्लॉग मी तुम्हाला नक्की दाखवेल, तर तुम्ही तो ब्लॉग पण नक्की बघा. सो बाय बाय.